हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज तुमच्यासाठी एक मस्तपैकी अशी मच्छीची रेसिपी मी दाखवणार आहे. बांगडा फ्राय कसा बनवते मी ती तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर एक पार्सलसुद्धा ओपन करून दाखवणार आहे. हे पार्सल सचिननं मागवले त्यांच्या कामासाठी. तर बघूया ह्याच्यामध्ये काय आहे काय नाही आणि हे कशासाठी मागवलं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतरच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. स्नेहाचं पार्सल असो किंवा नसो पण स्नेहाला पार्सल खोलायला लय भारी वाटतंय. आता तीच खोलायला लागली. म्हटलं ठीक आहे चल तूच खोल. म्हणलं काय आहे काय बघ. तिला वाटलं आणखीन दुसरं काय आहे काय नाही, पण स्नेहाच्या काही कामाचं नाही आहे, ते कामाचं आहे फक्त सचिनच्या. तर आपण बघूया काय आहे काय नाही, त्यात तुम्हाला सुद्धा दाखवते मी. काय काय आहे यामध्ये? हां, ही काच खिडकी काय पण पोचू शकतो आपण त्याने. ते तिला कापले ना बोटाला. तर स्नेहाने पार्सल खोललं मला वाटलं की मॉप आहे जी लादी पुसण्यासाठी मागवलेला आहे आणि सगळं काही सामान त्यातलं पडल्यानंतर मला वाटलं ठीक आहे जाऊ दे, माझ्यासाठी नाही मागवलेलं, त्यांनी त्यांच्यासाठी मागवलेलं आहे. आणि जेव्हा सचिन पार्सल मागवतात ना तेव्हा ते काय ते त्यांच्या कामाचं असते तेव्हा ते मागवतात, अन्यथा मग मी सांगेल तेव्हाच ते मागवतात. असं मनाने काय पार्सल मागवत नाहीत. आणि मला वाटलं अचानक त्यांनी मनाने कसं काय मागवलं असं मला वाटलं आणि खोलल्यानंतर मग कळलं की त्यांनी त्यांच्या कामासाठी काय मागवलेलं आहे. तर स्नेहाने खोलले. आता बघूया, तुम्हाला मी दाखवते काय काय आहे आणि हे कशासाठी मागवले तुम्हाला नंतर दाखवते, पण आधी काय काय ते दाखवते. तर सगळ्यात पहिले म्हणजे की मस्तपैकी अशी नॅपकिन, अशी मला वाटलं की नॅपकिन चला किचन पुसायला वगैरे घेऊन टाकावी, पण त्यांनी त्यांच्यासाठी मागवली त्यासाठी मी नाही घेऊ शकत. तर कलर खूप भारी वाटते. सगळ्यात नंतर ही एकदम छोटीशी मस्त अशी डस्टबिन आहे. तर तुम्ही ओळखला असेल डस्टबिन बघून की कशासाठी मागवले असेल. आणि नंतर त्याच्यामध्ये ही एक असा ब्रश आहे. असं वाटतंय ना की कलरचा वगैरे ब्रश असेल, तर नाही. तर साफसफाई करण्यासाठी काय आता सांगून देते तुम्हाला की कशासाठी मागवले. तर ती गाडीची साफसफाई करण्यासाठी एक ब्रश आहे. तर हे बघू शकता, काय अडकलं ना कुठं छोटे छोटे असे कप्पे वगैरे असतात त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे पडला तर हे ब्रशनं आपण साफसफाई करू शकतो गाडीची, कारची. तर तुम्ही इतर कोणत्या गाडीचे करायचे असेल तर करू शकता, काय हरकत नाही. आणि छोटंसं आरसा वगैरे साफ करण्यासाठी सुद्धा हे बघू शकता किती मस्त असं हे हँड मॉप म्हणा किंवा ह्याला काय म्हणतात आणखीन मला. बरं चला, तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा की ह्याला काय म्हणतात ते. तर हे एक आहे. तर एकदम भारी सॉफ्ट वाटलं मला. आणि सगळ्यात तर 500 रुपयामध्ये बाहेरची वगैरे काच आपण साफ करण्यासाठी आहे. पूर्ण गाडीसुद्धा वरतून आपण साफ करू शकतो. पूर्ण गाडी क्लीन म्हणा करण्यासाठी पूर्ण काही सामान आलेलं आहे. बघू शकता सगळ्यात भारी नॅपकिन वाटले मला आणि वाटतं खरंच घेऊन टाकावे, पण म्हटलं नको. सचिन म्हणतील तुला एवढं सगळं काय असून नॅपकिन पुरत नाही, अजून ही पण घ्यायला लागली असं होईल, तर म्हटलं नको घ्यायला. ठीक आहे, तर ठीक आहे, तरी सगळं साईडला ठेवूया आणि चला आपण आपली रेसिपी बघूया की आपल्या काही कामाचं नाही आहे. तर मी तुम्हाला आज मस्तपैकी अशी बांगडा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. ती कामाची आहे पण ती बघूया. तर इथे 1 किलो बांगडा घेतला आहे स्वच्छ मस्तपैकी असा आणि एकदम ताजा बांगडा आहे. तर त्याच्यामध्ये बराच वेळा काय होतं, शिळा बांगडा जरा असला ना तर मधलं सगळं त्याच्यामधलं मांस असं तुटलेलं असतं, पण ह्या बांगड्यामधलं एकदम व्यवस्थित आहे, जरा सुद्धा असं तुटलेलं नाही. तर शिळा बांगडा नाही, एकदम ताजा बांगडा आहे. तर हे बघू शकताय. तर आता आणखीन 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आपण लगेच मसाला लावायला सुरुवात करूया. बांगडीची रेसिपी मी ह्याच्या आधीसुद्धा दाखवलेले आहे तुम्हाला, तरीसुद्धा म्हटलं चला आणखीन एकदा दाखवूया, जेणेकरून तुम्ही बघितली नसेल तर बघू शकताय. तर सगळ्यात पहिलं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं जास्त जरा टाकलं ना तरी काय हरकत नाही, का तर आपल्याला ह्याच्यामध्ये कोकमचं पाणी टाकायचं आहे. त्या पाण्याने काय होतं, मिठाचं पाणी खाली जाईल, त्यासाठी थोडंसं नॉर्मल मीठ जरा जास्त असलं ना तरी काय हरकत नाही. नंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि तुम्हाला जसं तिखट लागते कमी जास्त तशी तुम्ही चटणी टाकू शकताय. मी चटणी थोडी जरा जास्त टाकते सांगितल्याप्रमाणे, की थोडंसं पाणी होणार आहे त्यासाठी थोडीशी चटणीसुद्धा खाली राहणार आहे. आणि नंतर गरम मसाला तुम्ही जो वापरते तो टाकू शकताय. आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची 1-1.5 चमचा.
व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला। त्याचबरोबर कोकमचं तुम्ही पाणी टाका किंवा कोकम असं पाण्यामध्ये व्यवस्थित करून टाका। मी काय केलं, कोकमला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवलं आणि नंतर त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे ते टाकले, का तर माझ्याकडे वेळ नव्हता त्याला 5-10 मिनटं पाण्यात ठेवायला आणि नंतर मग मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायला। तर म्हटलं ठीक आहे चला झटपट करूया, मिक्सरमध्ये वाटून त्याचं पाणी टाकूया। तर मी तसं टाकलेलं आहे। सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण बांगड्याला व्यवस्थित मसाला सगळा लागला पाहिजे। आणि पाहिजे तर जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचाचं पाणी टाकू शकता किंवा लिंबूसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता, कोकम नसेल तर। पण मी आता कोकम टाकलेला आहे। तर व्यवस्थित लावून घेते। तर मच्छीला मसाला लावून झाला आहे। आता मच्छी झाकून साईडला ठेवते। तुमच्याकडे जितक्या वेळ असेल ना तितक्या वेळ मच्छीला मसाला लावून ठेवा, जेणेकरून मच्छी एकदम चविष्ट आणि भारी बनते। जितक्या वेळ मसाला त्याच्यामध्ये जातो ना आतमध्येपर्यंत तर चवीला एकदम भारीच लागणार आहे मच्छी। आणि असं जर तुमच्याकडे भरपूर वेळ म्हणजे की तुम्ही आज मच्छी आणली आणि तुम्हाला उद्याच्याला बनवायची ना, तुम्ही आजसुद्धा मसाला लावून ठेवा आणि उद्याच्याला बनवा। ती पण फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर मग बनवा उद्याच्या दुसऱ्या दिवशी, तर चालेल। नाही तर तुम्ही असे बाहेर ठेवचाल तर खराब होऊन जाईल। तर दुसरं म्हणजे की आता मच्छीला मसाला लावून मी साईडला ठेवलं आहे, भाकरी बनवल्या, बाकीचे जे कामं होते ते केले आणि आता मच्छी फ्राय करायला सुरुवात केलेली आहे। तर 2 भाकरी बनवल्या, त्याच ताटामध्ये लगेच थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाच्या पिठावरती थोडंसं चवीनुसार मीठ, गरम मसाला, थोडीशी हळद आणि चटणी टाकलेली आहे। चटणीसुद्धा चवीनुसार टाका, मसाला थोडासा टाका, का तर सगळे हे मसाले आपण मच्छीला पहिलेच लावलेले आहेत। पिठाला आता फक्त वरतून चव लागण्यासाठी आपल्याला हे सगळे मसाले पिठामध्ये मिक्स करायचे आहेत। गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही रवा घेऊ शकताय, तांदळाचं पीठ घेऊ शकताय, पण मी गव्हाच्या पिठाने तळणार आहे। बऱ्याच वेळा मी तांदळाच्या पिठांसुद्धा तळते, रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून सुद्धा बनवते। तुम्ही ह्यातलं कोणतंही पीठ घेऊ शकताय। तर चला आता, तर मच्छीला मस्तपैकी असं पिठामध्ये गोळसून घ्यायचं आहे। आणि बऱ्याच वेळा काय करतात बरेच जण, बांगड्याच्या जी मध्ये आतमध्ये जी जागा असते त्या पोटाच्या इथं, तर त्याच्यामध्ये ही बघू शकता ह्याच्यामध्ये पीठ भरतात आणि पीठ भरल्यानंतर मग फ्राय करतात। तर ती काय होतं मग खाताना ते पीठ खूप जास्त असं पीठ लागतं, मच्छीची चव न लागता पिठाची जास्त चव लागते। असं नका करू, फक्त आतमध्ये आपण ओला मसाला तर लावलेलाच आहे, लिंबू आपण जे काही कोकम वगैरे टाकलं होतं ते तर मसाला आतमध्ये गेलेलाच आहे, त्यासाठी वरतून त्यामध्ये पीठ भरण्याची काही गरज नाही आहे। जर तुम्ही भरलेला बांगडा करत असाल तर तुम्ही ती करू शकता, जे आपल्यात हिरवं वाटण वगैरे जे असतं ना ते तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकताय। ते पण थोडंसं भरायचं, खूप जास्त नाही, असं गच्च भरायचं नाही आहे। आणि नाहीतर मग असं फक्त पिठामध्ये गोळसून घ्यायचं आणि पीठ एक्स्ट्राचं पीठ जे आहे ना ते झाडून घ्यायचं आणि मच्छी मस्तपैकी फ्राय करायची। वरतून थोडासा साल्टासोबत लसूण थोडासा चेचून घ्यायचा आणि तो सुद्धा टाकायचा, मी ते सुद्धा टाकलेलं आहे। आणि दोन्ही साईडने एकदम मस्त असा खरपूस बांगडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकताय किती मस्त असा बांगड्याला कलर आलेला आहे। आणि मच्छी वगैरे तळताना जरा व्यवस्थित तेल वगैरे पोळवायची भीती असते, त्यासाठी व्यवस्थित करा। आता आपल्याला कशी सवय झालेली आहे दररोज जेवण बनवून, त्यासाठी नवीन कोणी बनवत असेल तर त्याच्यासाठी बाकी दररोजची सगळ्यांना प्रॅक्टिस आहे, तर ती व्यवस्थित बनवतात, त्यांना काही पोळण्याची भीती वाटत नाही। आणि आता आपल्याला सवयसुद्धा झालेली आहे, नॉर्मल थोडं थोडं कधी पोळतं तर ते सुद्धा काही नाही आहे, ठीक आहे, तरीसुद्धा सांभाळून करा। तर हे बघा बांगड्याला असं थोडंसं दाबून घ्यायचं, जेणेकरून काय होतं ह्याच्यामध्ये जे पाणी जास्त असेल ना ते साईडला निघून जातं आणि मस्तपैकी असा क्रिस्पी असा बांगडा फ्राय होतो। आणि खूप जास्त फास्ट गॅस जर केला ना तर करपल, त्याच्यासाठी लक्ष द्या, मीडियम करा किंवा फास्ट करा, पण व्यवस्थित बांगडा फ्राय करा। हे बघा असं दाबून दाबून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी काढायचं, दोन्ही साईडनं व्यवस्थित खरपूस फ्राय करते, साईडला काढते आणि नंतर लगेच दुसरा टाकते। तर मच्छी तळून झाली, आता फक्त हे 3 पीस उरल्यात ते सुद्धा तळून साईडला काढले आणि लगेच मग तवा घासून घेतला, त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि स्वप्नीसाठी त्या अंडं बनवते। तर हे बघू शकता अंडे असे उभे करून ठेवलेत, का तर आता हे फेकून द्यायचे आहेत। आणि पिवळा भाग जर कुठं खाली सांडला किंवा प्लेटमध्ये सांडला आणि त्याचा इतका घाण वास येतो ना, चांगला वाटत नाही आहे, त्यासाठी उभे करून ठेवते, परत पेपरमध्ये गुंडाळून मग कचऱ्यात फेकते, का तर तो खात नाही आहे पिवळावाला भाग त्याचा, 1-2 खातला तर खातो, नाही तर मग बाकी त्याला वाईट लागतं फक्त। आणि मसालेसुद्धा पाहिजे, फक्त मीठ टाकून थोडंसं हलवून त्याला व्यवस्थित दिलं ना तर तो खातो। आणि बांगडा मच्छी खात नाही। मेन महत्त्वाचं म्हणजे की मच्छी आणि अंडं दोन्ही सोबत कधीही खाऊ नाही। स्वप्नीसाठी मी बनवले, बाकी कोणीही अंडं वगैरे खाणार नाही, त्यासाठीच फक्त बनवले। आणि अंडं बनवून सुद्धा ठेवायचं नाही, बनवायचं आणि लगेच खायचं।